ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबाई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकणार आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा दुसरा भाग. पंचम जॉर्ज यांनी मुंबईचा उल्लेख गेटवे ऑफ इंडिया असा केला तो अगदी योग्य होता. याचा शब्दशः अर्थ भारताचं प्रवेशद्वार असा होतो. पण मूळ भूमीपासून काहीसं तुटलेलं, बेटाबेटांनी तयार झालेलं एवढंच ते मुंबई शहर. प्रत्यक्ष गेटवे ऑफ इंडियाचा जन्म होण्याच्या अर्ध्या शतकापूर्वीपासूनच भारतासारख्या खंडपराय देशाचं प्रवेशद्वार म्हणून त्याची ख्याती पसरायला सुरुवात झाली होती. एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध मुंबईला जागतिक ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं महत्त्वाचा ठरला होता. 1853ला मुंबईत प्रवासी रेल्वे सुरू झाली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी 1854मध्ये मुंबईत कापड गिरणी व्यवसायाची सुरुवात झाली. पुढच्या 4-5 वर्षात मुंबईत आणखीन बऱ्याच गिरण्या सुरू झाल्या होत्या. मुंबईत यंत्रयुग सुरू झालं. – 1857च्या उठावानंतर ब्रिटिश भारताचा कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेण्यात आला आणि मुंबईसह संपूर्ण भारत थेट ब्रिटिश राजसत्तेच्या अंमलाखाली आला. व्यापारी ब्रिटिशांनी उद्योग व्यवसायाला चालना द्यायला सुरुवात केली. रेल्वे आणि गिरण्या यांच्यामुळं मुंबईतला व्यापार उदीम आधीच बहरू लागला होता. त्याला आता सत्तेचं बळ मिळालं. देशोदेशीच्या भांडवलदारांनी गुंतवणुकीसाठी आणि देशभरातल्या लोकांनी रोजगाराच्या शोधात मुंबईच्या दिशेनं धाव घेतली. मुंबईतला व्यापार आणि लोकसंख्या वाढायला लागली. याच सुमारास म्हणजे 1860-61 मध्ये अमेरिकेत नागरी युद्ध पेटलं आणि अमेरिकेतून इंग्लंडला होणारी कापसाची निर्यात थांबली. त्याचा चांगलाच फायदा मुंबईला झाला. 1863च्या सुमारास रेल्वे बोरघाट ओलांडून दख्खनच्या पठारावर पोचले आणि जवळपास त्याच सुमाराला मुंबई आणि गुजरात जोडणारी रेल्वे लाईन सुरू झाली. रेल्वेच्या माध्यमातून मुंबईत मोठ्या प्रमाणावर कापसाची आवक सुरू झाली आणि मुंबई बंदरातून त्याची निर्यात सुरू झाली. मुंबईतला गिरणी व्यवसाय सुद्धा फोफावला. मुंबईतला व्यापार वाढला. मुंबईतल्या गिरण्या आणि इंग्लंडची मागणी यामुळे कापसाला सोन्याचा भाव आला. कापसाला पांढरं सोनं असंही म्हटलं जाऊ लागलं. मुंबईतले व्यापारी अडते यांनी या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. मुंबईत लक्ष्मी पाणी भरू लागले. लोक आणि संपत्तीचा ओघ मुंबईत सुरू झाला. जागांचे भाव वाढले. समुद्रात भराव घालून जमीन संपादन करणं म्हणजेच रेक्लेमेशनची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यात वाढ झाली. सन 1864च्या अखेरीला मुंबईत 10 गिरण्या, 31 बँका, 16 फायनान्शियल असोसिएशन्स, 8 लँड रेक्लेमेशन कंपन्या, 10 शिपिंग कंपन्या, 20 इन्शुरन्स कंपन्या आणि 62 जॉईंट स्टॉक कंपन्या होत्या. 1855 पूर्वी यातल्या 10 इन्शुरन्स कंपन्या आणि काही बँका सोडल्या तर इतर काहीही अस्तित्वात नव्हतं. मुंबईत सुरू झालेल्या या भांडवल पुरवठा संस्थांमध्ये भारतीय लोक होते. तसेच लंडन, चीन, ऑस्ट्रेलिया अशा परदेशातले लोकही होते. मुंबईत भरभराटीस आलेल्या व्यापाराची माहिती आणि महती तेव्हापासूनच जगभर पसरायला लागली होती. या सुमारास सर बार्टल फ्रियर या द्रष्ट्या गव्हर्नरच्या हातात मुंबईची सूत्र आली. 1862ला त्यानं फोर्टची तटबंदी तोडण्याचा निर्णय घेतला
आणि या तटबंदीत कोंडलेल्या मूळ मुंबई शहराला वाढीसाठी मोकळं केलं. शहराची पुनर्बांधणी सुरू झाली. अमेरिकन नागरी युद्ध 1865च्या सुमारास संपलं. अमेरिकेतून कापसाची निर्यात पूर्ववत झाली आणि त्याचा अपरिहार्य परिणाम मुंबईच्या व्यापार जगतावर झाला. कॉटन बूमचा फुगा फुटला. मुंबईच्या व्यापारात आलेली तेजी एका रात्रीत मंदीमध्ये बदलली. रावाचे रंक झाले. प्रेमचंद रायचंद सारख्या कॉटन किंगचा अक्षरशः बाजार उठला. आपल्या मालिकेतल्या लालबागच्या गोष्टीतले लालबाग बंगल्याचे मालक दादाभाई पेस्तनजीही यात सापडले. त्यांच्या वारसांना एखाद्या महालासारखा असा हा लालबाग बंगला आणि इतर मालमत्ताही विकावी लागली. पण ही परिस्थिती फार काळ टिकली नाही. मुंबईच्या वाढीचा वेग मंदावला, पण थांबला मात्र नाही. मुंबई कोणत्याही आपत्तीला फार काळ शरण जात नाही, हा इतिहास तेव्हापासूनचा आहे. यावेळी मुंबईला सावरण्यासाठी इजिप्तचा सुवेज कालवा कारणीभूत ठरला. 1869 मध्ये सुवेजचा कालवा वाहतुकीसाठी खुला झाला. तत्पूर्वी युरोप अमेरिकेशी समुद्रमार्गे होणारा भारताचा व्यापार केप ऑफ गुड होप मार्गे व्हायचा. संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून येणारा हा मार्ग वास्को द गामा यानं शोधलेला होता आणि भारतात येण्यासाठी तोच एकमेव मार्ग उपलब्ध होता. या मार्गानं भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या कालिकत, कोची किंवा मुंबई आणि पूर्व किनाऱ्यावरच्या बंदरांपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. हा मार्ग कमालीचा लांब होता. सर्व काही सुरळीत असलं तरी या प्रवासाला किमान 4-5 महिने लागायचे. वाटेत लागणाऱ्या आफ्रिका खंडाच्या पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावरील बंदरात थांबे घेत यावं लागायचं. या बंदरांचं शुल्क भरावं लागायचं. समुद्री चाच्यांद्वारे लुटमारीची भीतीही होतीच. शिवाय वेळोवेळी उद्भवणारी नैसर्गिक प्रतिकूलताही होती. त्यामुळं हा प्रवास अत्यंत महाग, वेळेचा अपव्यय करणारा आणि असुरक्षित होता. पण इतर पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळं या मार्गानंच व्यापार चालायचा. सुवेजचा कालवा सुरू झाल्यानंतर लंडन ते मुंबई बंदर हे अंतर एकदम निम्म्याहून कमी झालं. या प्रवासाला फार तर 1 महिन्याचा कालावधी लागायला लागला. साहजिकच प्रवास खर्चही कमी झाला. समुद्री चाचे, वादळं यांची भीतीही कमी झाली. युरोप अमेरिकेतून व्यापारी माल घेऊन निघालेलं जहाज इजिप्तच्या पोर्ट सईद इथं सुवेज कालव्यात शिरल्यावर येमेनच्या आखातातून बाहेर पडायचं ते थेट मुंबई बंदरातच. भारताच्या दिशेनं येणाऱ्या बहुसंख्य जहाजांना सुवेज कालव्यातून मुंबई बंदरात येणं सुलभ झालं. मुंबईच्या बंदरात हा माल उतरवल्यानंतर रेल्वेच्या माध्यमातून तो संपूर्ण देशात वितरित करणं सोपं झालं. युरोप अमेरिकेतून येणारी व्यापारी मोठ्या प्रमाणावर थेट मुंबई बंदरात येऊ लागली. या मार्गावर समुद्री चाच्यांची भीती नव्हती. साहजिकच युरोप अमेरिकेतून मुंबईच्या दिशेनं होणारं दळणवळण वाढलं. परिणामी व्यापार वाढला आणि मुंबईची भरभराट पुन्हा सुरू झाली. आज आपण ऐकला गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा दुसरा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही कुणाच्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. ही कहाणी अज्ञात